बरेच जण जेवढं काही आवश्यक प्रोटीन असतं तेवढं प्रोटीनही त्यांच्या आहारामध्ये घेत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की प्रोटीन्स घेणं का महत्वाचं आहे. खूप जण हा विचार करतात की मी जिममध्ये जात नाही तर मला प्रोटीन्सची गरज नाही, किंवा जास्त प्रोटीन घेतलं तर माझी किडनी डॅमेज होईल किंवा मला लिव्हरचे आजार होतील. पण असं बिलकुल पण नाहीये. ही ऍक्च्युअली चुकीची इन्फॉर्मेशन आहे. तर मी आज डायटरी प्रोटीन म्हणजे आहारातलं जे प्रोटीन आहे त्या संदर्भात बोलणार आहे. जे प्रोटीन पावडर्स वगैरे असतात त्या संदर्भात नाही. सो ऍटलीस्ट खाण्यातून आपल्या अन्नपदार्थांमधून आपण किती प्रोटीन्स घेतलं पाहिजे आणि प्रोटीन्स घेणं का गरजेचं आहे या संदर्भात आपण बोलूया. तो प्रोटीन हे एक इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, म्हणजे एक खूप महत्वाचं असं पोषक तत्व आहे. जसं 3 पोषक तत्व असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स. सो प्रोटीन्स त्यातलं सर्वात महत्वाचं असं पोषक तत्व आहे. कारण आपल्या शरीरातल्या बऱ्याच फंक्शनसाठी किंवा बऱ्याच कार्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. सगळ्यात पहिला आहे स्ट्रक्चरल सपोर्ट, म्हणजे आपल्या शरीरातले जेवढे काही सेल्स आहेत, म्हणजे मिलियन्स ऑफ सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये, ते बनण्यासाठी, आपल्या ऑर्गन्सला सपोर्ट करण्यासाठी, कोलॅजिन प्रोडक्शनसाठी. कोलॅजिन हे आपल्या स्किन, आपले टेंडन्स आहेत, आपले बोन्स आहेत, त्यांच्यासाठी गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. त्यानंतर इम्युन सपोर्ट, म्हणजे आपली इम्युनिटीला स्ट्रॉंग बनवण्यासाठी पण आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. आपली इम्युन सिस्टीम अँटीबॉडीज बनवत असते जे इन्फेक्शनला फाईट करते. तर हे अँटीबॉडीज पण बनण्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची आवश्यकता असते. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे आपले सेल मेम्ब्रेन्स असतात त्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते कॅरी करणं, जसे की ऑक्सिजन कॅरी करणं, त्याच्यासाठी हिमोग्लोबिनची गरज असते. आणि हिमोग्लोबिन बनण्यासाठी, हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे, ते बनण्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. त्यानंतर न्यूट्रिएंट स्टोरेज, म्हणजे काही पोषक तत्व स्टोअर करण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवण्यासाठी पण प्रोटीन्सची गरज असते. त्यानंतर बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स बनण्यासाठी, म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी एन्झाईम्स बनतात, आणि हे एन्झाईम्स बनण्यासाठी पण आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. त्यानंतर हॉर्मोन प्रोडक्शन, म्हणजे शरीरामध्ये हॉर्मोन बनण्यासाठी पण आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. तर प्रोटीन्सचे असे बरेच फंक्शन आहेत, आणि जर तुम्ही प्रोटीन्स व्यवस्थित घेतले नाही तर ही बरीच कार्य जी आहेत ती अफेक्ट होऊ शकतात आणि तुम्हाला आजार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित प्रोटीन्स घेतलं गेलं पाहिजे. तर किती प्रोटीन्सची आवश्यकता आहे? जर तुम्ही वर्कआउट करत नसाल, तुमचं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर 0.8 मिलीग्राम पर केजी बॉडी वेट एवढं प्रोटीन्सची आपल्याला गरज असते. आणि जसं तुम्ही जिममध्ये जाता, वर्कआउट करता, तर मग अधिक प्रमाणात प्रोटीन्स घेणं गरजेचं असतं, आणि त्यावेळेला प्रोटीन पावडर्सचे पण सजेशन केलं जातं. जर तुम्ही जिममध्ये जात नसाल, खूप माइल्ड अशा फॉर्मची एक्सरसाइज करत असाल किंवा करत नसाल, तरीही तुम्हाला व्यवस्थित प्रोटीन घेणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स सोबत नक्की शेअर करा, आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज फ्युचरमध्येही पाहण्यासाठी माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करा.